शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे अटकेत. कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेला असताना आपटेला अटक. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 6,500पर्यंतच्या वाढीचा निर्णय. कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे. गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500पर्यंतची वाढ होणार. गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल. गोपीचंद पडळकरांची माहिती. संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष. संपामध्ये नसतानाही बैठकीमध्ये शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर. श्रीरंग बर्गेंची टीका. अब्दुल सत्तार आणि मनोज सरांगींमध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक. शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी. नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार. अधिक दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार. विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार. पुण्यात गणेशोत्सवात मध्यभागामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर दरम्यान जड वाहनांना बंदी. व्यापारी पेठेमध्ये माल घेऊन येणारी जड वाहनं शहराबाहेर थांबवण्याचं आवाहन. ठाण्यामधल्या माजीवाडा जंक्शन ब्रिजवर आणि ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मेट्रोचं काम आणि वाहन बंद पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. कंगना राणावत यांच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन 2 आठवडे लांबणीवर. चित्रपटावरील आक्षेपांचा विचार करण्याचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे सीबीएफसीला निर्देश.